गाडीवर जवळजवळ 20 ते 25 लोकांनी दगडफेक. इथे एक बुद्ध विहार पण आहे या घाटामध्ये. हे बघा, हे आहे सावर्डे गाव आणि हे आहे हॉटेल गावकरी. हे काचवर आपलं थोडं मॉइश्चर आल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही. मॉइश्चर पण होते आणि धूळ पण खूप होते. काच साफ करून आणि फायनली मित्रांनो इथे रस्ता खोदलेला नाहीये आणि ही आपल्यासाठी खूप मोठी राहत आहे. आता आपण जरा फास्ट निघू इथून कारण खूप जास्त टाइम झालेला आहे. रस्ता बघा या मोबाईल मध्ये किती क्लिअर दिसतोय. आणि आता अभिज्ञा आली पुढे बसायला आणि तिची झोप खूप भारी झालेली आहे कारण आम्ही तिच्यासाठी बघा कसं बेड तयार केला होता. जवळ जवळ मला असं वाटतं की गोविली पासून झोपली होती आतापर्यंत. आणि हा आहे आपला माळशेज घाट. माळशेज घाटातली गोष्ट सांगायची म्हणजे यापूर्वी हा घाट खूप छोटा होता. इथं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या सुद्धा खूप कमी होती. म्हणजे हा खूप जुना काळ सांगतो मी. म्हणजे मला असं वाटतं 2000च्या आधी किंवा 2000च्या आधीचा काळ असेल. हा एकदम सिंगल रस्ता असायचा आणि आमच्या मुरबाडमध्ये असं म्हटलं जायचं की जो ह्या रस्त्यावर गाडी चालवेल तो एकदम भारी ड्रायव्हर. म्हणजे असं आमचं समीकरण ठरलेलंच असायचं. थोडं वेळ कधीपासून बोलतोय पण मागे बॅकग्राऊंडला चालू होता रेडिओ. तर हा व्हिडिओ टाकू का नको मला आता समजत नाही, नाहीतर कॉपीराईट येऊन जाईल. मित्रांनो मी मेडिकलला असताना म्हणजे BMS ला कॉलेजला असताना इथे एक आंब्याचा टर्न आहे. या आंब्याच्या टर्नवर आमच्या गाडीवर जवळजवळ 20 ते 25 लोकांनी दगडफेक केली होती. आणि ते मला असं तरी वाटतं की छोटी छोटी मुलं होती. 25 वर्षात छोटी मुलं म्हणजे 25 वर्षाच्या आतमधली सगळे ते मेंबर्स असतील. आणि बऱ्याच गाड्या त्यांनी फोडल्या होत्या आणि आमची गाडी तशी खटारा होती खूप. तिचा सेकंड गिअर पण पडायचा नाही. पण तिथं काय झालं माहिती नाही, तिथे सेकंड गिअर पडला तिचा आणि आमची गाडी हळूहळू सुखरूपरित्या गेली. पण आमच्या मागे जे काही गाड्या होत्या त्या खूप साऱ्या फोडल्या होत्या त्या लोकांनी. कारण आमच्या गाडीवर सुद्धा दगडफेक झाली होती. पण आमच्या जी समोरची काच आहे त्या काचेवर एक सुद्धा दगड लागला नव्हता. आमचे नशीब खूप बलवत्तर होते त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकार हानी झालेली नाही. बाकीच्या बऱ्याचशा गाड्या त्यांनी फोडल्या होत्या. काही 2 व्हीलर्स वाले जे गेले होते त्यांना सुद्धा मारले होते या लोकांनी. मग खाली एक गाव आहे टोकोड्या नावाचं. त्या टोकोड्यातल्या लोकांना समजलं आणि ते लोक मदतीला धावून आले. तोपर्यंत ते लोक निघून गेले होते असं आम्हाला नंतर समजलं. पण त्यावेळी आम्ही खूप जास्त वाचलो होतो. आम्हाला एवढी भीती बसली होती की 4-5 वर्ष आम्हाला असे गोळक्यानी रात्री लोक दिसले की असं वाटायचं की आम्हाला लुटायला झालेत की काय, आमच्यावर दगडफेकच करणार आहेत. पण ती हळूहळू आमची भीती कमी झाली. आणि बघा आज त्याचाच परिणाम म्हणून आम्ही रात्री 10-10:30ला तो तेव्हा तर 7:30 वाजले होते आणि आता 10:30 वाजलेत. जवळजवळ 10-19 झालेत आणि तरी आमची आता डेअरिंग आहे बऱ्यापैकी. डेअरिंग वरचा खेळ आहे मित्रांनो सगळा. सोबत माझ्या अभिज्ञा असल्यावर मला काही टेन्शन नाही एवढं. ते हसले हो करते. हे बघा टाइम पण दाखवतो तुम्हाला रात्रीचे 10-19. आता या घाटामध्ये जायला एवढं काही वाटत नाही. पण आता मध्ये मी 2 महिन्यापूर्वी रात्री 9-9:30 वाजता या घाटामध्ये होतो आणि येताना तिकडून रात्री 2-2:30 वाजता होतो. त्यावेळेस तर धुकं एवढं प्रचंड होतं थोडं सुद्धा दिसत नव्हतं. आणि आता बघा ह्या त्यांनी लाईट्स आणि पट्ट्या आणि रिफ्लेक्टर मारलेले आहे. व्हाईट कलरची पट्टी आहे बघा. पण त्यावेळी ती पट्टी सुद्धा दिसत नव्हती आणि मला वाटतं तेव्हा नुकतंच पावसाळा झाल्यामुळं ते सगळं पुसट पण झालं होतं. समोरची गाडीच्या अंदाजावर आम्ही हळूहळू गाडी नेत होतो आणि थोडी जरी ती गाडी पुढे गेली तरी आम्हाला लक्षात येत नव्हतं का आपली गाडी नेमकी चालली कुठे. एवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता. माझ्या मागे एक गाडीवाला होता. त्याला असं वाटत होतं की मी हळूहळू का चालतो. तर त्याला असं वाटलं की याला नवीन ड्रायव्हर आहे, याला काही समजत नाही म्हणून तो जोरात पुढे आला आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यापेक्षा कमी स्पीडनी गाडी चालवायची सुरुवात केली. मला तेवढं हसायला आलं. असं होतंय कधी कधी मागच्याला माहीत नसतं की पुढे काय चाललंय आणि तो पुढे चालणाऱ्या माणसालाच माहित आहे नेमकं समोर काय आहे आपल्या. असं सगळं आहे आणि हाच तो टर्न आहे मित्रांनो की तिथे आमच्यावर खूप मोठा हल्ला झाला होता. हे देख लो भाई साहब यही है वो टर्न. पण आता गाड्या खूप चालतात. त्यावेळी सुद्धा गाड्या चालत होत्या असं नाही की गाड्या चालत. त्याच्यानंतर इकडे पोलीस चौकी पण त्यांनी बसवली वरती आणि पोलिसांची गाडी सुद्धा त्या घाटातून फिरते रात्री 2-3 वेळा तरी. त्याच्यामुळे थोडस इकडचा जो डर का माहोल होता तो कमी झालाय. बघा हा आहे तो आंबा दिसतोय का तुम्हाला. हा आहे तो आंबा आणि हा आहे तो आंब्याचा टर्न. ते ऍक्च्युली रस्ता चांगला आहे म्हणून पटकन गाडीवरती आली. काय अभिज्ञा वाव. आणि रात्रीचा सफर मला खूप आवडतो. म्हणजे एवढा इन्सिडेंट होऊन सुद्धा आम्ही बघा डेअरिंग करतो. ठीकच आहेत गाडीमध्ये. मागे पण बघा कोणीच नाहीये आणि हा मी गाडी चालवणारा एक्सपर्ट आहे पण गाडी चालवायला खूप. लग रहा है लद्दाख का फील लेकिन भाई साहब ये लद्दाख नहीं है, ये हमारा
रस्ता आता खूप चुंबेश्वरी बनवलाय, मध्ये मध्ये खूप जास्त खड्डे, जागोजागी खड्डे होते. फायनली आपण घाटाच्या माथ्यावर येतोय. आलो तर नाही येत पण येतोय. आणि काच खाली केली ना, आवाज येतो रातकिड्यांचा. आणि समोर बघा लोडेड ट्रक आहे आपल्या, आणि पूर्ण स्टील भरले त्याच्यात. अगर ओ आ गई पीछे हो जाएगा काम. इथं जर एखादा गाडी जर तुमची पंक्चर वगैरे झाली तर त्यावेळेस मदत मिळणं तर खूपच कठीण होतं. मदत काय, त्या गाडीचं ड्रायव्हरची एनर्जी आणि त्याचं फेअर किती कमी असेल, म्हणजे त्याला भीती वाटत नसेल, म्हणजे जे धाडसी लोक आहेत तेच या रात्री गाडी चालवत असतील इकडे. तर आता पण बघा किती कमी गाड्या दिसतात तुम्हाला. आणि हा आता बघा मी जवळजवळ 40 ते 50च्या स्पीडला घाट चढतोय. पण पूर्वी त्यावेळेस तर धुकं एवढं प्रचंड होतं, थोडं सुद्धा दिसत नव्हतं. आणि आता बघा ह्या त्यांनी लाईट स्पीड खूप कमी असेल, कारण दिसतच नसेल काही छोट्या घाटामुळे. आपण पोचलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेला हा घाट, असा हा माळशेज घाट इथे आपण आलेलो आहोत. आणि समोर जिथे दिसते तिथे मिळते भुट्टा मॅगी, पण ते लोक आता गेलेले आहेत. या घाटामध्ये खूप सारे मंकीज आहेत ना बिग्या. आता झोपले ते, मम्मा गेले त्यांच्या. आणि जर मित्रांनो आता इथे अंधार आहे म्हणून, पण खाली जी दरी आहे ना ती खूप जास्त खोल आहे. म्हणजे मला असं वाटतं 700 ते 800 मीटर खाली ही दरी असू शकते, कदाचित जास्त पण असेल. आणि इथे एक असा धबधबा आहे, तो डायरेक्ट आपल्या गाडीच्या काचेवर पडतो आणि आपल्या गाडीची पूर्णपणे आंघोळ होते. मी तर बऱ्याच वेळा त्या मुद्दामून त्या धबधब्याखाली गाडी उभी करतो, पण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये छोटे छोटे दगडाचे कण सुद्धा पडतात, त्याच्यामुळे काच फुटण्याची जरा जास्त भीती वाटते. खूप भारी वाटतं ना विके त्यावेळेस, असं वाटतं आपल्या अंगावरच पाणी पडतं. आणि जर तुम्हाला जर एकदम धुक्यामध्ये जर गाडी चालवायची असेल ना तर या घाटामध्ये यायचं. डिसेंबरमध्ये तुम्हाला खूप जास्त फॉग इथे मिळतो. आणि पावसाळ्यामध्ये तर पूर्ण फॉग म्हणजे हा घाट पूर्ण फॉग मध्येच असतो, तुम्हाला काही दिसतच नाही. आणि मुंबई पासून कल्याण, डोंबिवली जेवढे इथे पर्यटक आहेत, म्हणजे ज्यांना पावसाळ्यामध्ये धबधब्यांची मजा घ्यायची असते, ते शनिवार आणि रविवार इथे फुल धमाल करतात. म्हणजे फक्त हा घाट थोडा सेफ का वाटत नाही, की इथे दरड खूप कोसळतात, त्याच्यामुळे ही जागा आहे बघा, ही जागा आहे तिथे डायरेक्ट वरती धबधबा कोसळतो. फक्त दरड कोसळण्याची खूप जास्त इथे भीती असते, त्याच्यामुळं दरड म्हणजे दगडवरून पडतात, त्याच्यामुळे थोडस भीतीदायक आहे. हा वरती खूप साऱ्या जाळ्या मारलेल्या आहेत, म्हणजे इथले जे PWD वाले आहेत त्यांचं वर्षभर हेच काम असतं. कुठली जाळीचा नट सैल झाला, कुठली जाळीचे हुक तुटले आणि कुठली जाळी गजले, ती जाळी बदला. आणि हे बघा इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बोर्ड आहे. आणि ही जी खिंड आहे त्याला बोर्ड दिसलाय, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मित्रांनो ती खिंड आहे. त्याच्यामुळे या घाटाला ऐतिहासिक वारसा आहे. आणि इथे एक मंदिर आहे छोटस, माथ्यावर आलोय आपण. आणि खाली बघा ती गाडी चमकतात, दिसत असेल का मला माहित नाही, पण तिथून आपण आलेलो आहेत. आणि समोर बघा पिकअप रात्रीच्या वेळेस, म्हणजे हा जो टायमिंग आहे हा सगळा लोडिंगवाल्या गाड्या चालतात इथे, ट्रक आणि पिकअपवाले. कारण वरच्या जो परिसर आपण जिकडे चाललोय, म्हणजे जुन्नर साईड पकडा, पुणे साईड पकडा, नगर साईडला खूप जास्त प्रमाणात भाज्यांचं, जेवढ्या भाजीपाल्या आपल्याला लागतात या सगळ्या भाजीपाल्यांचं उत्पादन तिकडे केलं जातं, म्हणजे शेती केली जाते. आणि सगळा माल एक्सपोर्ट होतो वाशी मार्केट, कल्याण मार्केट. हे बघा आहे बोगदा, आणि या बोगद्यातून आपण आलो आता पुणे जिल्ह्यात. आतापर्यंत आपण होतो ठाणे जिल्ह्यात. आणि हे जेवढे स्टॉल्स आहेत हे सगळे खाली जी छोटी छोटी गाव आहेत, मी सावर्डे गाव करत होतो बघा, त्या गावातले लोक इथे येऊन छोटा मोठा धंदा करतात. त्याच्यामध्ये मॅगी विकतात, भुट्टा विकतात. पावसाळ्यात होतो त्यांचा धंदा, पण इतर वेळेस काय एवढं तर काय मार्केट नसतं. मोबाईल पकड के मेरा हात बहुत दर्द हो रहा है. पूर्ण घाटातले मी तुम्हाला रात्रीचे 10:30 वाजताचा हा सिनेरिओ दाखवलेला आहे. आणि विशेष म्हणजे या घाटामध्ये बिबटे सुद्धा आहेत, बिबटे, रानडुकर. मला तर कधी बघायला नाही मिळाले, एकदा फक्त मला नीलगाय इथे दिसली होती कॉलेजला असताना. कारण मी कॉलेजला असताना या घाटातून, म्हणजे पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो,
मी बाईकवरच जायचो कारण माझं कॉलेज होतं संगमनेरला, सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय. ही प्रत्येक पावसाळा, हिवाळा आणि संधी ऋतूमधला मी हा घाट पाहिलेला आहे आणि या घाटाबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खालचे जे मोरोशीचे लोक आहेत किंवा खालचे सावर्ड्याचे लोक आहेत, ही बरीचशी लोक जुन्नर वगैरे या ठिकाणी जाऊन कामं करतात, छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये कामं करतात, कोणाच्या शेतीवर सालगड्यासारखे सुद्धा कामं करतात. म्हणजे बऱ्याचशा पोल्ट्रीज फार्म वगैरे हाऊसेस आहेत किंवा माशांचं उत्पादन होतं, मत्स्यतळे वगैरे वरती म्हणजे जुन्नर साईडला भरपूर आहेत आणि तिकडे हे लोक जाऊन कामं वगैरे करतात. हे बघा, हे आहे तो हॉटेल ब्ल्यू आणि इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि कॉटेजेस पण खूप चांगले आहे, राहण्याची सोय उत्तम आणि विशेष म्हणजे तिथे जेवण सुद्धा खूप चांगलं मिळतं. आणि हे मागे जे दिसतंय हा आहे लेक. तर या घाटाचा शेवट होतो. व्हिडिओ किती लांब झाला आपल्याला माहिती नाही, पुढे पण एकदम रिसॉर्ट चांगले झालेले आहेत. हे तुम्हाला वरती लाईट दिसते, हे बघा वरती लाईट दिसते ना, इथे पण खूप चांगलं रिसॉर्ट आहे. ताज बार, स्पा, रेस्टॉरंट, EV चार्जिंग, कॉन्फरन्स हॉल. म्हणजे जर आपली चार्जिंगची गाडी असेल, इलेक्ट्रिक गाडी असेल तरी आपण इथे येऊ शकतो बिंदास, कारण इलेक्ट्रिक चार्जर पॉईंटची पण इथे सोय आहे. शिवनेरी नावाचं एक हॉटेल आहे, इथे सुद्धा खूप चांगला चहा मिळतो. दुसरं म्हणजे इथे एक बुद्ध विहार पण आहे या घाटामध्ये आणि एवढी सुंदर बुद्धाची मूर्ती आणि भव्य मूर्ती आहे इथे. तर कदाचित जर तुम्हाला दाखवता आली तर हे बघा, हे माऊली कृपाला आहे आणि याच्या साईडलाच बुद्धाची मूर्ती आहे आणि हे सुद्धा एक अट्रॅक्शन झालेले आहे आता इथल्या लोकांना, बरेचसे लोक. आणि या बुद्धाच्या मूर्तीच्या साईडलाच हे हॉटेल आहे छत्रपती. इथे ना घरगुती जेवण खूप चांगलं मिळतं आणि विशेष म्हणजे इथे ना कोलंबी खूप चांगली मिळते खायला. इथे तर तुम्हाला जर कोलंबी लवर असाल, मच्छी लवर असाल तर या डॅम मधली ना कोलंबी आहे, मोठी मोठी कोलंबी असते, ती मोठी कोलंबी आहे ना इथं मिळते. GRS हिल नावाचं पण इथे कॉटेज तयार झालं बघा, किती सुंदर आहे बघा. या एके दिवशी तरी तुम्ही फॅमिलीला घेऊन आणि 1 नाईट स्टे साठी पण तुम्ही या. भारी आहे हे सगळं. हा व्हिडिओ खूप मोठा झालाय आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ मी पूर्णपणे तुम्हाला दाखवावा, म्हणून आपण या व्हिडिओचा आता एंड करतो.